सध्या सारं जग कोरोना आजारामुळे त्रस्त झालंय। त्यामुळे जोपर्यंत कोरोना आजारावर औषध किंवा लस निघत नाही तोपर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करणे हा एकमेव मार्ग आपल्या हातात आहे। त्यामुळे प्रशासनाने सांगितलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी केलं आहे। मात्र बाजारात फेरफटका मारला असता टाळेबंदीनंतर लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक उपायांचा विसर पडला की काय अशी शंका येते। धुळे शहरातील प्रमुख चौकातील सकाळचे दृश्य टिपले असता अनेक नागरिक निष्काळजीपणा दाखवत घराबाहेर पडताना दिसत आहे। ना तोंडावर मास्क ना सोशल डिस्टन्सचं भान असं चित्र सध्या दिसत आहे। यावर अंतर्मुख होणं गरजेचं आहे। म्हणून कोरोना आजारामुळे रोज नवीन रुग्ण वाढत आहे। आपल्या धुळ्यातला विचार केला तर दररोज रुग्णसंख्या ही वाढतच आहे। म्हणून कोरोनाला हरवायचं असेल तर आधीप्रमाणे लॉकडाऊन दरम्यान तुम्ही कोरोना प्रतिबंधात्मक जे नियम पाळले ते नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी केलं आहे। कोविड-19 या विषाणूमुळे जी परिस्थिती उद्भवली आहे, गेले 7-8 महिने आपण तिचा सामना करीत आहोत आणि आपण पाहतोच आहोत की धुळे जिल्ह्यामध्ये जवळपास 20,000च्या आसपास रुग्ण झालेले आहेत। आता जरी परिस्थिती आपल्याला आटोक्यात आलेली दिसत असली तरीही जोपर्यंत या विषाणूवरती लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही प्रकारची ह्याच्यामध्ये ढिलाई येऊ देऊ शकत नाही। त्यामुळे सर्वांना धुळेकर जनतेला हे पोलीस डिपार्टमेंटतर्फे मी कळकळीचं आवाहन करतो की ज्या प्रकारे आपण लॉकडाऊनमध्ये आपलं सर्व सुरू ठेवलं होतं किंवा मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे, हायजीनचं पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करून हात स्वच्छ धुणे, हे जे आपण हे जे आपल्या आयुष्याचा लाईफस्टाईलचा हा आपण भाग बनवला होता तोच आपण सुरू ठेवावा। बऱ्याच ठिकाणी दिसून येते की काही नागरिक मास्कचा वापर करत नाहीत कारण त्याचं गांभीर्य थोडंसं कमी झालेलं दिसतं, परंतु असं न करता मास्क वापरणे हे तुमच्या स्वतःच्या आणि तुमच्या परिवाराच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे। त्याचमुळे महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही देखील एक मोहीम केलेली आहे। त्याचाच एक भाग हा म्हणजे मास्क घालणे आणि त्याच्याबद्दलचा जनजागृती करणे। त्यामुळे मी परत एकदा आवाहन करतो सर्वांना की कुठल्याही प्रकारची ढिलाई याच्यामध्ये येऊ देऊ नये। मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग चा हे करावा आणि हात स्वच्छ सॅनिटायझरने धुवावे।